नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे। सिने इंडस्ट्रीत साधारणपणे 2010 नंतर कोणत्याही चित्रपटाने 100 कोटींहून अधिक कमाई केल्यास त्या चित्रपटाला हिट अथवा त्यापुढील वर्डिक्ट दिले जाते। सध्या चित्रपटांसाठी 100 कोटींची कमाई करणे फारसे आव्हानात्मक राहिले नाही। मात्र 100 कोटींची कमाई करणे याचा विचार 4 दशकांपूर्वी कोणी केलाच नसेल। सध्या एखादा चित्रपट रिलीज झाला आणि त्याला प्रतिसाद मिळू लागला की हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये जाईल यावर चर्चा सुरू होते। 100 कोटी क्लबचा विचार केला तर तुमच्या डोक्यात सर्वात आधी आमिर, सलमान, शाहरुख यांच्या चित्रपटांबद्दल विचार येत असेल। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा 100 कोटींची कमाई करणारा चित्रपट हा बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्तीचा होता। 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या डिस्को डान्सर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता। डिस्को डान्सर चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत। आय एम अ डिस्को डान्सर, जिमी जिमी आजा आजा, याद आ रहा है यांसारख्या गाण्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली। ही गाणी आजही लोकप्रिय आहेत। चित्रपटामुळे मिथुन चक्रवर्तीचे बॉलिवूडमधील स्थान बळकट झाले। डिस्को डान्सरच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल बोलायचे झाले तर सॅकनेकच्या माहितीनुसार डिस्को डान्सर या चित्रपटाचे बजेट 2 कोटी रुपये होते, तर बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे जागतिक कलेक्शन 100 कोटींपेक्षा जास्त झाले। यासह हा चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीतील 100 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला होता। हा चित्रपटाचा सर्वात मोठा विक्रम होता आणि त्याचवेळी या चित्रपटाला किंवा त्यातील गाण्यांना केवळ भारतातच लोकप्रियता मिळाली नाही, तर परदेशातही या चित्रपटाच्या गाण्याला मोठा प्रतिसाद मिळाला। देशांतर्गत बोलायचे झाले तर 100 कोटींहून अधिक कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट म्हणजे सलमान खान आणि माधुरी दीक्षित स्टारर हम आपके है कौन हा आहे, जो 1994 मध्ये रिलीज झाला होता। डिस्को डान्सरच्या टीम बद्दल बोलायचे झाले तर बब्बर सुभाष यांनी फक्त डिस्को डान्सर या चित्रपटाची निर्मितीच केली नाही, तर त्यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुद्धा सांभाळली होती। डिस्को डान्सर या चित्रपटात मिथुन चक्रवर्तीची मुख्य भूमिका होती, तर कल्पना अय्यर, हिता सिद्धार्थ, मास्टर छोटू, ओम पुरी यांसारखे कलाकारही या चित्रपटात दिसले होते। या चित्रपटाची गाणी प्रचंड गाजली। डिस्को डान्सर मधील गाण्यांना बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केले होते। त्याशिवाय बप्पी लहरी आणि उषा उत्तुप यांनी चित्रपटातील जवळपास सगळी गाणी गायली होती। सध्या हा चित्रपट तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येईल। डिस्को डान्सरच्या स्टोरीबद्दल बोलायचे झाले तर डिस्को डान्सर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेला अनिल म्हणजेच मिथुन चक्रवर्तीच्या मार्गात गरिबीचा वारंवार अडथळा येतो। एका घटनेत त्याच्या आईवर चोरीचा आळ घालण्यात येतो आणि तिची रवानगी तुरुंगात करण्यात येते। अनेक वर्षांनंतर अनिलचे स्वप्न पूर्ण होते आणि स्वप्न पूर्ण झाल्यावर त्याने आईचा गमावलेला मानसन्मान पुन्हा कमावतो। मात्र हे सर्व करताना त्याची लोकप्रियता त्याचे शत्रू होते। या चित्रपटाने मिथुनची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती। मिथुनला चाहत्यांनी डिस्को डान्सर म्हणून ही उपाधी या चित्रपटापासूनच दिली होती। तर तुमच्या 100 कोटी क्लब मधील फेवरेट सिनेमा कुठला आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।